नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 16 ऑगस्ट ते 19 ऑगस्टच्या दरम्यान विस्थापित शिक्षकांना बदली पोर्टल पसंतीक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्या अगोदर संवर्ग 1, 2, 3 आणि 4 या चारही संवर्गाच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत। संवर्ग 4 मधील ज्या शिक्षकांनी पसंतीक्रम भरले होते त्या शिक्षकांना त्या पसंतीक्रमातील शाळा मिळाली आहे, त्यांच्या नावासमोर नवीन शाळेचे विडाईस क्रमांक आणि ट्रान्सफर हा ऑप्शन दिसत आहे। परंतु ज्यांनी पसंतीक्रम भरले होते परंतु ज्यांना शाळा मिळाली नाही अशा शिक्षकांच्या नावासमोर नॉट ट्रान्सफर हा ऑप्शन दिसत आहे। याचा अर्थ ते सर्व शिक्षक हे विस्थापितांमध्ये गेलेले आहेत। मित्रांनो, आज संवर्ग 4च्या बदल्या झाल्यानंतर जी काही रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्यांची यादी बदली पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल आणि आपल्याला बदली पोर्टलवर पसंतीक्रम देण्यासाठी बदली पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल। विस्थापित शिक्षकांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करून आपले पसंतीक्रम भरणे गरजेचे आहे। जिल्ह्यातील संपूर्ण विस्थापित शिक्षकांची संख्या, रिक्त पदांची संख्या, आपली सेवा ज्येष्ठता आणि पसंतीक्रम या 4 गोष्टींचा अभ्यास करून विस्थापित शिक्षकांनी आपले पसंतीक्रम नोंदवणे गरजेचे आहे। आपली सेवा ज्येष्ठता किती आहे, जिल्ह्यामध्ये टोटल विस्थापित शिक्षक किती आहेत आणि कोणत्या शाळा रिक्त आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जर एखादा ज्युनियर शिक्षक असेल तर त्यांनी आत्ताच थोडी लांबची शाळा, दुर्गम भागातली शाळा किंवा कमी पटाची शाळा घेणं गरजेचं आहे। कारण सिनियर शिक्षक हे त्यांच्या तालुक्यातील जे रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या घेतील आणि ज्युनियर शिक्षकांना त्या शाळा मिळणार नाहीत। म्हणून पसंतीक्रम नोंदवत असताना विस्थापितांमधील जे ज्युनियर आहेत त्या शिक्षकांनी पसंतीक्रम नोंदवत असताना थोडा विचार करणं गरजेचं आहे। ही प्रक्रिया साधारण 19 ऑगस्ट पर्यंत बदली फॉर्म भरण्याची संपेल आणि 20, 21 आणि 22 या 3 दिवसात भरलेल्या पसंतीक्रमावर बदली प्रक्रिया रन केली जाईल आणि 22 ऑगस्ट 2025 रोजी साधारण 12 नंतर ज्या विस्थापित शिक्षकांनी पसंतीक्रम भरले होते त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल। त्या विस्थापित शिक्षकांना ज्यांना शाळा मिळाली नाही, पसंतीक्रम भरूनही ज्यांना शाळा मिळाली नाही अशा शिक्षकांना सुद्धा हे या टप्प्यामध्ये बदली पोर्टल ऑटोमॅटिक शाळा देणार आहे। म्हणजे पसंतीक्रम नोंदवण्याचा मित्रांनो हा तुमचा शेवटची संधी आहे, त्यामुळे पसंतीक्रम व्यवस्थित द्या। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या न्यायालयीन अपडेटीबाबत 15 मार्च 2024चा संच मान्यतेच्या जाहीरवर मुंबई हायकोर्टामध्ये 30 जून ते 14 ऑगस्ट पर्यंत साधारण 10 दिवस सुनावणी झालेली आहे। याचिकाकर्ते आणि शासन या दोन्हींचंही म्हणणं मान्य न्यायालयाने ऐकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचा निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे। साधारण पुढल्या आठवड्यामध्ये मंगळवार बुधवार या दिवशी 15 मार्च 2024च्या याचिकेचा निकाल येणं अपेक्षित आहे। बऱ्याच शिक्षक बांधवांनी असे मेसेज किंवा फोनवर विचारणा केली की ही बदलीची कार्यमुक्ती कधी होणार। तर बदलीची कार्यमुक्तता किंवा कार्यमुक्ती कधी होणार, तर कार्यमुक्ती ही साधारण संपूर्ण लॉट झाल्यानंतर किंवा बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुर्गम भागातील रिक्त पद भरण्यासाठी जो टप्पा आहे तो पूर्ण झाल्यानंतर साधारण सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये कार्यमुक्ती होणं अपेक्षित आहे। पण ह्या सर्व निर्णय हे ग्रामविकास विभागाचे मान्य सचिव आणि सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामविकास मंत्री हे घेतील। अशाच प्रकारचे बदली संदर्भात आणि संच मान्यते संदर्भात वेगवेगळे अपडेट आपल्याला हवे असल्यास राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।